जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। राज्यातील आदिवासी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत 100% स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट स्थापन करण्याचा निर्धार आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी व्यक्त केला। मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित यंत्रणांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, महिला आर्थिक विकास महामंडळ माविम यांच्या व्यवस्थापकीय संचालक नंदिनी आवडे, राज्य अभियान व्यवस्थापक रामदास धुमाळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। मंत्री उईके यांनी सांगितले की आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे, त्यांना उद्योग व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीत सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। राज्य शासन महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत विविध योजना राबवत असून राणी दुर्गावती योजना त्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। माविम आणि उमेद अभियानाच्या धर्तीवर बचत गटांची स्थापना, क्षमता विकास व आर्थिक सक्षमता वाढविण्याची प्रक्रिया आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणार आहे। यामुळे आदिवासी महिलांचे उत्पन्न वाढून त्यांच्या कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल असा विश्वासही मंत्री उईके यांनी व्यक्त केला। या योजनेअंतर्गत विविध उद्यमशील उपक्रमांसाठी आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे। त्यामुळे महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढून सामाजिक सन्मानही उंचावेल असे त्यांनी नमूद केले। राणी दुर्गावती यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली ही योजना आदिवासी महिलांच्या सन्मान, स्वाभिमान आणि प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचेही मंत्री उईके यांनी स्पष्ट केले। ब्युरो रिपोर्ट, जी के न्यूज, मुंबई। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी। सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।